संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अनिल बोडे व नारायण राणे यांच्या विरोधात सकल मराठा समाजाने क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर निषेध करून निदर्शने केली। यावेळी सकल मराठा समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज यांच्या वतीने आमचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात सरकारने त्यांच्यावर ते सरकारचे पाय चाटून, तळवे चाटून, त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवून जे मंत्रिपद मिळवले असे भुंकणारे कुत्रे आमच्या दादावर त्यांनी सोडलेले आहेत। परंतु आमच्या स्वाभिमानी नेत्यावर, प्रामाणिक नेत्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही याचं हे सरकार लक्षात घ्यावं। येणाऱ्या काळात म्हणजे विधानसभा, लोकसभेत आम्ही ताकद दाखवून दिली मतदानाच्या रूपात, आणि विधानसभेत पण तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय अखंड मराठा समाज असेल, सकल मराठा समाज असेल हा शांत बसणार नाही। येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि सरकारने एक लक्षात ठेवावं, आमच्या प्रामाणिक योद्ध्यावर भुंकणारे कुत्रे सोडणे थांबवा, अन्यथा तुमचे डोके फोडल्याशिवाय, तुमच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा। नारायण राणे आणि अनिल बोडे यांची अवकात काही मी 1990 पासून पाहतो। नारायण राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस खूप चालून फिरायचे। नारायण राणे आता फक्त फडणवीसाचे आणि BJPचे पाय चाटण्यासाठी या सगळी प्रक्रिया करत आहेत। नारायण राणे साहेब, आपण ज्यावेळेस मराठा समाजाच्या समितीमध्ये यायचे होते त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे हात जोडलेले आहेत। राणे साहेब देशमुख साहेबांकडे, सभापती साहेबांकडे आम्हीच गेलेलो आहे आणि सभापती साहेबांकडे जाऊनच तुम्हाला आम्ही मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष केलेला आहे। तुम्ही असं समजू नका आणि आज तुम्ही असं समजायला लागले की आम्ही वेगळे आहोत आणि म्हणून जरांगेची काय अवकात मराठवाड्यात येऊन दाखवतो मी। आणि तुमच्या कोकणातच तुम्हाला कोणी येऊ देत नाही, कोकणातून तर पळून गेलात। राणे साहेब, तुमच्यासाठी सुद्धा मी आलेलो आहे कोकणामध्ये अनेक वेळा तुमच्या बैठका घेतलेल्या आहेत, पाहिले तुमच्यात काय धमक येते। तुमचे ते 2 पिल्लं आहेत ना, दोन्ही पिल्लं ते सुद्धा कुत्र्यासारखे ओरडतात, त्यांना नीट समजून सांगा। हे जर म्हटलं ना मनोज जरांगे पाटलाची जीभ वळवळ करते, अरे जीभ वळवळ करते। मनोज जरांगे पाटील एकटा नाही, प्रत्येक मराठ्याच्या घरात प्रत्येक माणूस हा मनोज जरांगे पाटील जन्माला आलेला आहे। तुम्हाला एकटा मनोज जरांगे दिसणार नाही, मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्राच्या संपूर्णपणे मराठ्यांच्या घरामध्ये प्रत्येक मराठा युवक हा मनोज जरांगे पाटील आहे आणि त्याच्यात धमक आहे तुम्हाला अडवण्याची। तुम्ही जरांगे पाटलाला भेटायचं खूप दूर आहे। काय बोलता नारायण राणे, तुमचं तोंड काय अवकात आहे तुमची, कशा पद्धतीने बोलतात। 4 पक्ष बदलतात, ज्याने जन्माला घातलं त्याला तुम्ही राहिलं नाही, तुम्ही इमानदारीने राहिलं नाही। कोणाची इमानदारी? 3रा पक्ष आहे तुमचा। आता पुढच्या पक्षात इकडे बोलवतं तर आत्ता पळवून देतात तुम्ही। या प्रकारची अवकात तुमची आहे। कोणतीच म्हणून तुम्हाला म्हणलं जातं, आम्हाला वाटायचं काहीतरी तुम्ही नारायण राणे आज कुठल्या तरी कोकणातले आमचे मराठा समाज आज पण कुठल्या समाजाचे कुठल्या अवकातीचं काय माहीत नाही कोणासाठी। अरे आमचंही काय दुश्मन नाही फडणवीस, आम्हाला काही घेणं देणं नाही। सत्ता आहे, सत्तेत आहे, सरकार आहे म्हणून आम्ही त्याला बोलतो। आणि तुला काय बाप म्हणून मानून घ्यायचं असेल तर घे मानून। अनेक लोकांनी तर बापाची नावं, त्याचे नाव लिहिले दातावर। आमच्या जावला देत त्या कोणाच्या आवला देत त्या शोधावं लागणार आहे आता। आणि तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कपडावर नाव गोंधून घ्या। फडणवीस मोदीचं आहे, काय प्रॉब्लेम नाही। मराठा एक आहे, एक राहणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये जरांगे पाटील म्हणून तुम्हाला आडवा येणार आहे। एक मराठा।